डॉक्टरांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी निवासी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य सरकारने सुरुवात केली। हॉस्पिटलमध्ये अलार्म यंत्रणा असावी अशी एक मुख्य मागणी डॉक्टरांनी केली होती। त्यानुसार आता मुंबईतल्या केएम हॉस्पिटलपासून या सुविधेची सुरुवात झाली। केएम मधील अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन विभाग यामध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। डॉक्टरांवरील वाढते हल्ले पाहता हे सगळे हल्ले थांबावेत यासाठी राज्य सरकारमार्फत विविध उपाययोजना केल्या जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून शासकीय हॉस्पिटल जे आहे तिथे आता अलार्म सिस्टम जी आहे ती बसवण्यात आलेली आहे। काही दिवसापूर्वी जे शासकीय हॉस्पिटल आहे तिथे गार्ड तैनात करण्यात आले होते आणि त्यानंतर आता अलार्म सिस्टम जी आहे ती बसवण्यात आलेली आहे। अतिसंवेदनशील जी ठिकाणे आहेत हॉस्पिटलमधली त्या ठिकाणी ही अलार्म सिस्टम जी आहे ती बसवण्यात आलेली आहे। रुग्णाचे नातेवाईक जर डॉक्टरांना त्रास देत असतील, हुज्जत घालत असतील तर हे अलार्म जो आहे तो वाजवला जाणार आहे आणि त्यानंतर तात्काळ जे आहेत हे सुरक्षा रक्षक जे आहेत त्या संबंधित ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यामुळे डॉक्टरांशी रुग्णांच्या नातेवाईकांचा जो वादविवाद होतो आणि त्यावरून प्रसंगी डॉक्टरांवर हल्ले केले जातात हे सगळे टाळण्यासाठी अशा पद्धतीची सिस्टम जी आहे ती आता कार्यरत करण्यात आलेली आहे। केएम हॉस्पिटलमध्ये 3 ठिकाणी जे आहे हे अलार्म जे आहेत ते बसवण्यात आलेले आहेत आणि ही सगळी सिस्टम बसवण्यामुळे डॉक्टरांमध्ये देखील एक समाधान आहे आणि इथून पुढे जी इतर हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये देखील अशा पद्धतीची सिस्टम जी आहे ती कार्यरत होणार आहे। त्यामुळे सगळ्याच यंत्रणा जे आहेत जे वादविवाद होतात आहे, डॉक्टरांवरती हल्ले होतात आहे हे सगळे टाळण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा पद्धतीची अलार्म सिस्टम जी आहे ती कार्यरत झालेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।